मनोज दादांनी आंदोलन करायचं ठरवलं, आंदोलनाची तारीख जाहीर केली म्हणलं का ती लक्ष्मण हाके लगेच म्हणलं आम्ही प्रति आंदोलन करू. अरे भुरट्या तोंडाची, तुझ्यात जर दम असला ना दम, तर तो आता जसा मनोज दादानी तडपत्या उन्हात आणि बिगर अन्ना पाण्याचा आणि डोक्यावर सुद्धा छत घ्यायचं नाही, जर तुझ्यात जर दम असला ना, तू जसा मनोज दादानी उपोषण केलंय तसंच तो उपोषण करून दा. अरे बोलण्यासाठी बरं काय असतं आणि बोलायला सगळ्याला येतं. तुझ्यात जर दम असला ना तर प्रति आंदोलन करून धावशील. तू जर खरी औलाद असशील तर ही वडापाव खाणाऱ्याची लायकीच नसते रे. अरे तुम्हाला भाड्यानो कळत नाही, अजिबात कळत नाही, तुम्हाला नॉलेज नाही. तुम्ही शिकलेलं आहे रे पण विकलेलं आहे. प्रामाणिक नेतृत्वाला कुणी नाही, धरती सुद्धा हरवू शकत नाही, माहितीये का. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत या मनोज दादाला कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही. कारण नेतृत्व असावं तर असं प्रामाणिक, आणि ती मोठ्या नशिबानं मराठी समाजाला मिळालंय. आणि ती ना मॅनेज होत नाही ना फुटत नाही, म्हणून तुमच्या पोटात दुखते. म्हणून तुम्ही काय म्हणता माहितीये का, गोधडी येत बा, गोधडीत काजू बदाम खात्यात मनोज दादा. अरे तुम्हाला जर काय लयच काय वाटतंय ना, काजू बदाम आहे तर गोधडीत का काय येतं. मला तर असं वाटतं लक्ष्मण हाक्याने एकदा दादाच्या गोधडीत जाऊन झोपावा आणि त्या नवण्यानं सुद्धा दादाच्या गोधडीत जाऊन बघावा. झोपा त्यांच्या गोधडीत, दादा बदाम खात्यात का काजू खात्यात. आम्ही दादाला सांगतो ह्यांना बी काजू बदाम चारा म्हणून. भाड्यानं लाज वाटायला पाहिजे तुमच्या जीवाला. अरे तुमच्यासारखी अशी लाग जर कुत्री आली ना तर वाघाला कोणी हरवू शकत नसतं. त्यामुळे तुम्ही लायकीत राहा आणि तुमच्यात जर दम असेल ना, नवण्या वाघमारे लय बोंबलत होता ना तो, म्हणत आम्ही प्रति आंदोलन करू. अरे भुरट्या तोंडाच्या, कर रे कर, तू कर. तुझ्यात जर धमक असली ना तो प्रति आंदोलन करून दाखव, जसं की त्या मराठ्याच्या पट्ट्याने केलंय. बिगर पाण्याचं, बिगर अन्नाचं आणि नाही छत सुद्धा डोक्यावर. जय शिवराय.